अंत्यसंस्कार होत असताना काही ना काही विचित्र घडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहीत असतील। असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलेलं आहे। या प्रकरणामुळे सर्वांना धक्काच बसलेला आहे। एका प्रेग्नेंट महिलेचा मृत्यू झाला। तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती चितेची राख उचलायला गेला तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। जेव्हा तो आपल्या पत्नीची चितेची राख उचलायला गेला तेव्हा त्याच्या हातात अचानक असं काही लागले की ते पाहून त्याच्यासह सर्वजण हादरले। उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे। मेरठच्या राठोरा खुर्द गावातील नवनीत कौर प्रसूतीसाठी मवना शहरातील JK रुग्णालय तिला दाखल करण्यात आलं होतं। मात्र शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला। त्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले। तिचा पती चितेची राख गोळा करत होता त्यावेळी त्याच्या हातात असं काही आलं की त्याने विचारही केला नव्हता। हे पाहिल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला। कुटुंबीय CMA कार्यालयात गेलं। त्यानंतर मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे। याशिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आलेली आहे। त्या राखेत काय होतं पहा। त्या राखेत सर्जिकल ब्लेड होतं। महिलेच्या ऑपरेशन दरम्यान हे ब्लेड डॉक्टरांनी तिच्या पोटातच सोडलं त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे। डॉक्टरांचा इतका निष्काळजीपणा असेल याचा विचारही केला नव्हता असं कुटुंबियांनी सांगितलं। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे। त्यामुळे डॉक्टर जरी देवाचे रूप असले तरी त्यांच्यावर आता विश्वास ठेवू नका अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।